मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। तलावात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू। जत तालुक्यातील सनमडी येथील घटना। पुणे-कोणूरचे पत्रकार संजय कांबळे यांच्या मुलाचा मृतामध्ये समावेश। परिसरात हळहळ। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे। सनमडी येथे तलावात पोहत असताना 2 शाळकरी मुलांचा अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे। हर्षद संजय कांबळे वय वर्ष 15 व जगदीश वसंत मोरे वय वर्ष 14 अशी मयत झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत आणि हे दोघेही कोणूर तालुका जत येथील रहिवासी आहेत। पत्रकार असलेले संजय कांबळे यांचा हर्षद हा सुपुत्र असून नुकतेच त्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती, तर जगदीशने इयत्ता 9वीची परीक्षा दिली होती। अत्यंत सोजवळ, प्रेमळ आणि वडिलांच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणाऱ्या हर्षदचा असा अत्यंत करुण अंत झाल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। हर्षद सोबत ज्याचा मृत्यू झाला आहे ते जगदीश हे दोघे जण आज तालुक्यातील सनमडी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या जमीन असलेल्या तलावामध्ये गेले होते। पत्रकार संजय कांबळे यांचा मासेमारीचा व्यवसाय असून या तलावातील मासेमारीचा ठेका त्यांना मिळालेला होता। तेथे मासेमारी सुरू होती। संजय कांबळे आज मुलीच्या CET परीक्षेसाठी तिला घेऊन ते परीक्षेसाठी गेले होते, म्हणून मासेमारीचे काम पाहण्यासाठी हर्षद आणि जगदीश तलावाकडे गेले होते। त्यासाठी ते पाण्यात उतरले होते। त्यांना पोहायला येत नव्हते। ते तलावाच्या कडेनेच पाण्यातून चालत होते, पण एके ठिकाणी असलेल्या खोलगड भागात ते आले असता तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे। संख व उमदी या दोन्ही ठिकाणी शवविच्छेदन करण्याची सोय नसल्याने मृतदेह जत येथे आणण्यात आले। तेथे ती प्रक्रिया पूर्ण होऊन मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत। आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत।